कल्पना करा तुमच्या घरातला गॅस अचानक महाग झाला किंवा मिळणंच बंद झालं आणि त्यामागे कारण आहे हजारो किलोमीटर दूर चाललेलं युद्ध। अनेक वर्षांनंतर भारताने अचानक इराणकडून गॅस खरेदी केलाय। पण ही फक्त खरेदी नाहीये तर येणाऱ्या मोठ्या संकटाची सुरुवात असू शकते। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून एलपीजी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। ही खरेदी तेव्हा झाली आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने तेल आणि गॅसच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी 30 दिवसांची निर्बंध सवलत दिली आहे। भारत आणि इराण यांच्यातील ऊर्जा संबंध एकेकाळी खूप मजबूत होते, पण 2019 साली पश्चिमी निर्बंधांमुळे भारताला इराणमधून तेल आणि गॅस आयात थांबवावी लागली। तेव्हापासून भारताने इतर देशांकडून विशेषतः मध्य पूर्वेतून आपली गरज भागवली। मिळालेल्या माहितीनुसार हा एलपीजी घेऊन येणारे टँकर मूळतः चीनकडे जाणार होतं, पण अचानक ते भारताकडे वळवण्यात आलं आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा किती अस्थिर झालाय। या सगळ्यामागचं सर्वात मोठं कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ। हा एक छोटासा समुद्री मार्ग आहे, पण जगातील जवळपास 20% तेल आणि गॅस याच मार्गाने जातं आणि सध्या इथे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे तणाव अत्यंत वाढलाय। या तणावामुळे अनेक जहाजं अडकली आहेत, काही मार्ग बदलतायत आणि काहींना जाण्याची परवानगीच नाहीये। याचा थेट परिणाम भारतावर होतोय, कारण भारताच्या एलपीजी आयातीपैकी मोठा हिस्सा याच मार्गावर अवलंबून आहे। या परिस्थितीमध्ये इराणचं एलपीजी घेऊन येणारं अरोरा हे जहाज आता भारताकडे येतंय आणि ते कर्नाटकातील मँगलोर बंदरावर पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे। हा माल एका व्यापाऱ्यामार्फत खरेदी करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे त्याचे पैसे रुपयांमध्ये दिले जाणार आहेत। भारत इराणकडून आणखी एलपीजी खरेदी करण्याचाही विचार करतंय, म्हणजेच ही फक्त एक सुरुवात असू शकते। दरम्यान हा एलपीजी देशातील 3 मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये वाटला जाणार आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो। केंद्र सरकारच्या शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलंय की इराणमधून कोणताही माल लोड झाल्याची माहिती नाहीये। म्हणजेच अधिकृत माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठा फरक दिसतोय। भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयातदार आहे, पण सध्या देशाला गेल्या अनेक दशकातील सर्वात मोठ्या गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की सरकारला उद्योगांना दिला जाणारा गॅस कमी करावा लागतोय, फक्त घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध राहावा म्हणून। गेल्या वर्षी भारताने 33.15 दशलक्ष मेट्रिक टन एलपीजी वापरला, ज्यापैकी सुमारे 60% गरज आयातीद्वारे पूर्ण झाली आणि ही आयात मुख्यतः मध्य पूर्वेतून येते। सध्या भारत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। शिवालिका, नंदादेवी, पाईन गॅस आणि जगवसन ही जहाजं आधीच पुढे सरकलेली आहेत। तसंच पर्शियन गल्फमध्ये अडकलेल्या रिकाम्या जहाजांवर एलपीजी लोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजेच हे सगळं जे काही चाललंय त्याचा परिणाम फक्त मोठ्या देशांवर नाही तर तुमच्या आणि माझ्या घरावर होणार आहे। गॅस सिलेंडर महाग होऊ शकतो किंवा वेळेवर मिळणं देखील कठीण होऊ शकतं। म्हणूनच भारताने इराणकडून केलेली ही खरेदी फक्त एक व्यवहार नाही तर येणाऱ्या मोठ्या ऊर्जा संकटाची पहिली घंटा आहे।